आपल्या हा काय म्हणता बरा ना चाललं भाऊ गोयात चाललोय. येतलं कधी? आता मी डायरेक्ट जून महिन्यात येतलोय. आता मध्ये काय नाही. जून महिन्यात का माहिती नाही 1 जून 2026 या दिवशी आमच्या मराठी शाळेत 1 नंबर मराठी शाळेत 150 वर्ष पूर्ण होतो आणि त्यानिमित्तानं शाळेतो शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करतो. हा जून महिन्यात काय सांगता? जून महिन्यात केवढा पाऊस पडता माहिती आहे. सगळं पाणी होऊर येता सोबत सगळ्या नदी नाले भरण व्हावतं धोळा वेळा आणि काही कार्यक्रम शाळेत करतले. म्हणूनच महोत्सव मे महिन्याच्या 1, 2, 3 तारखेत करतो ठरवलो. गेल्या वर्षभर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीने शाळेत अनेक शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले. गेल्या वर्षी काय काय कार्यक्रम राबवल्यानी तर तुका माहीत नाही. छावा चित्रपट, बाई पण भारी देवा ह्यो महिलांच्या कलागुणांका चालना देणारा कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर, तसेच मुलांचे वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, त्याचप्रमाणे आरती पठण स्पर्धा, श्लोकपठण स्पर्धा असे बरेच कार्यक्रम राबवले आणि त्याचा गावातल्या सगळ्या शाळांनी त्याच्यात सहभाग घेतलो. मग आता शाळेत महोत्सवाची तयारी जोरदार चालू असतेली तर होय तर अरे कोणी देणगी देऊन, कोणी वस्तुरूपात मदत, तर कोणी श्रमदानान शाळेसाठी जा काय आपल्या करूक जमात अगदी रात्रंदिवस अगदी झटान सगळे करतात. मग या महोत्सवात नेमके कार्यक्रम तरी काय काय असत? कार्यक्रम तुका बॅनरवर तसेच निमंत्रण पत्रिकेवर कळतले, तरी पण तुका थोडक्यात सांगतं. 1 मे दिवशी सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात होतली. सकाळच्या सत्रात देशभक्तीपर कार्यक्रम असतलो आणि संध्याकाळच्या सत्रात कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे माऊली मंदिराकडनं भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघतली. आणि या शोभायात्रेत तुका एकच रंगाची वेशभूषा असतली आणि त्याच्यात तुका वेगवेगळे सण म्हणजे गणेश चतुर्थी, गुढीपाडवो वगैरे याचं प्रदर्शन बघूक मिळतला. त्याचप्रमाणे महिलांची वारकरी दिंडी असतली, त्याचप्रमाणे शिवाजी महाराज, भारत माता असे काही वेशभूषा असतले, ढोलपथक सुद्धा असतला. भारीचा मग ह्या आमच्या जीवनातील अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण असतले. मग 2 आणि 3 तारखे काय काय कार्यक्रम असतले? 2 मे सकाळी आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचो कार्यक्रम असतलो आणि संध्याकाळी आजी माजी विद्यार्थी शिक्षकांचो सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे गमतीशीर खेळ असतले. आणि 3 मे सकाळी 7 वाजता सत्यनारायणाची महापूजा, 10 वाजता आरती आणि तीर्थप्रसाद आणि दुपारी 1 वाजता महाप्रसाद असतलो आणि संध्याकाळी हळदी कुंकू महिलांचा, त्याचप्रमाणे गायन भजना वगैरे अशी